लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, तुमको भरनी होगी, भरनी होगी, भरनी होगी। आदिवासी विद्यार्थी ऐकुटेचा सामने आओ, 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 सामने आओ। हमको करना है, झालंच पाहिजे, आदिवासी विद्यार्थ्यांना झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। नाशिकच्या आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तालयात आंदोलन करण्यासंदर्भात तसेच विविध मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याची पूर्व सूचना देणारे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई नाका पोलीस ठाणे आणि आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांना देण्यात आले आहे। आदिवासी विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहामध्ये राज्यातील हजारो आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत। या विद्यार्थ्यांची सुरक्षता, आरोग्य आणि शिक्षणाची जबाबदारी शासन तसेच संबंधित प्रशासनाचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 निष्पाप विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे। ही घटना केवळ दुःखद नसून आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याचा दावा करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण, आवश्यक आरोग्य सुविधा आणि योग्य संरक्षण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना अशा घटना घडत असल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळा आणि वसतिगृहामधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि निवेदनातील मागण्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांसमोर आंदोलन करण्यात येईल आणि त्यानंतर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। आता आदिवासी विकास विभाग या निवेदनाची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलतो तसेच संबंधित मागण्यांवर काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक। सगळे शिष्टमंडळ आम्ही कोणाचा कोणी अध्यक्ष नाही, सगळे एकमेकांचा अध्यक्ष। सर आंदोलन करताना ऐका ना, आंदोलन करताना हे मी मान्य करतो सर, मान्य केलं ऐका ना, नाही तसं नाही, पण आंदोलन करत असताना त्याचं काम आहे आंदोलकांना येऊन भेटायचं, बोलायचं। सर या गेटच्या बाहेर थांबवा त्यांना, मी मध्ये येणार नाही, या गेटच्या बाहेर थांबवा। आयोजकांना सागर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे काय असेल ते पाठक व्हा, भले मॅडम तिथं बसाव्या, आम्ही इथून ऐकतो सर्व। माझं काय म्हणणं आहे, जे काय त्यांनी वाटलं एसी मध्ये तिथं बसावं, एसी आहे। माझं ऐका, आपण आतमध्ये बसूया, जी काय चर्चा असेल, जे काय डॉक्युमेंट असेल, 2 मिनिट काल काय ठरलं होतं की तुम्हाला इतिवृत्त हवं आहे, काय रे ठरलं होतं की नाही, इतिवृत्त हवं आहे म्हणून। मग इतिवृत्त जर तुम्हाला हवं आहे तर त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून मग तुम्ही काय तर तोडगा काढा ना, ते चर्चेला तयार नाही म्हणत नाहीये। जर आमचं म्हणणं काय चर्चा हे बाहेर पण होते, मदत करावी असं आपल्याला फक्त चर्चेशी मतलब आहे ना। आमचंही ते म्हणणं आहे, आमचं तेच म्हणणं आहे, चर्चाच नाही तर प्रॉपर ऍक्शन मध्ये पण आम्हाला पाहिजे। कारण की जर लिगली ज्या मुली आमच्यामुळे झाल्या ना, आमच्या बहिणीमुळे झाल्या ना, त्यांची नुकसान हे त्यांनी संस्थेवर लोटून दिलं, पण तेवढे त्यांचे अपर आयुक्त प्रकल्प अधिकारी जबाबदार आहेत, त्यांनी निलंबन सुद्धा केलं नाही, कारवाई नाही केली। आपल्याला तेच मुद्दे इथे पण चर्चेला जायचे, तेच मुद्दे तिथे पण चर्चाच होत्या पहिले। आदिवासी विकास मंत्री काय म्हणते, यांना 100 ठिकाणी निधी दिलेली आहे, आता त्या अनुदानित शाळेमध्ये जाऊन बघा, प्रत्यक्ष त्या शाळेमध्ये त्यांना बेड नाही आहे, त्यांचं जेवण व्यवस्थित नाही आहे। विजय वाघमारे यांनी काय समजलं असेल विद्यार्थ्यांना, तुम्ही तमाशा करतात, तमाशा। आपण तमाशा करायला आलोय का इथे? तमाशा तरी विनिमुक्त लोक कधी आदिवासी समाजाने तमाशा केला नाही, एवढं लक्षात असू द्या। अरे आणि आमच्या हक्क लढाईसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरती, आमच्या मूलभूत हक्कासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी
तुमच्या हे बाकीच्या गोष्टीसाठी. आम्ही का तुमच्या बाकीच्या सेंट्रल किचनच्या लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.